डोक्याला ताप झालाय राव, वैताग आलाय. अरे टिप्या, तुझ्या जीवाला थोडं लाज वाटू दे, लाज. सलग 3 महिने झालं रूमचं भाडं मी एकटा देऊ लागलो. बाकीचं मला काय माहित नाही. आता ह्याच्या पुढे तू बहाणे करायचे नाही. इथून पुढे 3 महिने रूमचं भाडं तू द्यायचा. तुला माहित आहे का नाही माझा पगार कमी आहे मर्दा, काय बोलून दाखवायला लागलायस. तुला का मग तुझ्या बानं शाळा शिक म्हणलं होतं की भरपूर शिकायचं होतास, पगार भरपूर पगारीची नोकरी करायचं होतास आणि वरून तोड बसा ना. तुला लाज वाटते काय मर्दा, मित्र मित्रासाठी जीव देते आणि तू मला असं बोलून दाखवायलायस 3 अरे महिन्यात मग भाड्याचं. जीव घे रे, एकदा माझा जीव घे एकदा जीव. चल छान असली. तुला सकाळपासून नाश्ता, दुपारी जेवण, रात्री तुझी व्यवस्था सगळी मीच करतो. टिप्या, माझ्या खिशात 1 रुपया सुद्धा नाही रे. रूमचं भाडं सोड, माझ्याकडे मेसचे सुद्धा पैसे नाहीत. ते बघ घर मालकीन थांबले. अरे होय की रे, खरंच आईला रूमचं भाडं बिडं मागायला थांबल्या काय. राहू दे, चल बघू. काय हो काकू, असं का थांबलाय? अरे बरं झालं तुम्ही आलासा, तुमचीच वाट बघत होते. का हो काकू? अरे 1 तास झालं रिक्षावाल्याला बोलवले, तो बी येईना. आणि हिचं पप्पा पण बाहेर गेल्यात आणि हिला जायचं अर्जंट बाहेर. कोणाला? हिलाच की. मम्मा आला का नाही रिक्षा? मला लेट होतोय ग. पोरांनो, जर तुम्हाला गडबड नसेल तर तुमच्या गाडीवरनं जरा हिला सोडता का? अहो काकू, काय बोलताय परक्याला बोलल्यासारखं? सोडतो की लगेच. आलोच आम्ही 2 मिनिटात फ्रेश होऊन. टिप्या, तुला शेवटचं सांगलेला, तिला सोडणार तर मी सोडणार. अजिबात नाही मी सोडणार. अरे तुझ्या जीवाला लाज वाटू दे. तुझ्यापेक्षा तिनं मोठी आहे. तिला वहिनी म्हण तू, वहिनी. अजिबात म्हणणार नाही.